मुंबई आणि अहमदाबादला जोडणारा हायवे सध्या मृत्यूचा सापळा ठरतोय। अनेकांचे बळी या हायवेने घेतलेत। त्यामुळे वाहतूक कोंडीत रखडत जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे। किती जणांचा बळी गेलाय, का होतात अपघात, कोण आहे जबाबदार, पाहूया डेथ स्पॉट ठरलेल्या हायवेचा हा सविस्तर रिपोर्ट। देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि गुजरातमधील महत्त्वाचं शहर असलेल्या अहमदाबादला जोडणारा हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, मुंबईलगतच्या पालघरमधून जाणारा हा हायवे डेथ स्पॉट वे ठरू लागलाय। पालघरच्या वसई पूर्व भागात या महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी व्हायची। ही समस्या सोडवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तब्बल 121 किलोमीटर रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलं। मुंबई दिशेच्या वाहिनीवर हे काम सुरू आहे। मात्र या कामादरम्यान आवश्यक नियोजन न केल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं। या अपघातांमध्ये मागच्या 3 महिन्यात तब्बल 40 जणांनी जीव गमावलाय। पालघर जिल्ह्यातले अनेक जण दररोज नोकरीनिमित्त या महामार्गाने प्रवास करतात। वाहतूक कोंडीत तासनतास रखडण्याची पाळी त्यांच्यावर येते। या प्रवासादरम्यान दररोज 3-4 अपघात पाहून त्यांना धडकी भरतीये। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे हे काम निष्कृत दर्जाचं होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। बगैर सर्विस रोड बनाए ये लोग ने सीधा सेंट्रल मेन हाईवे लोग ने चालू कर दिया और हाईवे ऐसा चालू किया बगैर उसको क्योरिंग हुए सीधा गाड़ी चालू। एक दिन माल भराई किया, दूसरे दिन से गाड़ी शुरू कर दी। ये लोग ने सर्विस रोड ये लोग ने बनाया नहीं नेशनल हाईवे खोदने से पहले। अभी नेशनल हाईवे खोद दिए, ये सलिया बाहर है पूरा, ये लोग क्योरिंग नहीं किए, फिनिशिंग नहीं किए, उस पे गाड़ी ये लोग ने शुरू कर दी है। महामार्ग इतका खराब आहे ना, एकदम लेवल मध्ये नाही। रस्त्याला खड्डे पडलेले आहे। अक्षरशः एक पावसाने हा रस्ता पूर्णपणे खराब होणार। रोज आम्ही तिकडनं येतोय, रोज दिल्ली 4-5 ऍक्सिडेंट आम्हाला बघायला मिळतात। हा कॉन्ट्रॅक्टर आहे ना, याच्यावरती अक्षरशः कारवाई झालेली पाहिजे। हे काम अत्यंत बेकार काम आहे आणि जे आताच बनवले, आताच फाटून गेलेला रस्ता आहे। हा खड्डे पडलेले आहेत, जागेवरती खड्डे पडलेले आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता की हे रस्ता पण अर्धवट वाहने अधून मधून जातात, घुसतात, कुठून पण घुसतात। त्याच्यामुळे वाहन चालकाला खूप बेकार आहे चालवणं। मालजीपाडाजवळ उलट बाजूने येणाऱ्या टेम्पोची कारला धडक बसून माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचा मृत्यू झाला। अशा दुर्घटनांची वारंवार पुनरावृत्ती होतीये। ते रोखण्यासाठी नायगाव पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले। महामार्ग प्राधिकरणाचा नियोजन शून्य कारभार, रस्त्यावर निर्माण झालेले उंचवटे, खड्डे, वाहतूक कोंडी चुकवण्यासाठी उलट बाजूने येणारी वाहनं, काँक्रिटीकरणाला जागोजागी गेलेले तडे, काम उरकल्यानंतरही उरलेलं साहित्य जागोजागी पडून आहे, तुटलेले दुभाजक आणि रेडियमच्या पट्ट्या लावलेल्या नाहीत, दिव्यांअभावी अपुरा प्रकाश आहे, रेती आणि खडीवरून वाहनं घसरतात, वैद्यकीय मदतीसाठी इथं रुग्णवाहिकाही नाही, दिशादर्शक फलकांसह सुरक्षेच्या सूचना देणारे फलक देखील नाही। प्रवासाचा वेग वाढावा, इंधन आणि वेळ वाचावा या दृष्टीनं रस्ते चांगले बनवणं गरजेचं आहेच। ते बनवताना आणि बनवल्यानंतर सुरक्षित प्रवासासाठी योग्य काळजी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे। पण हे रस्ते जर जीवघेणे ठरत असतील, अनेकांचे बळी घेऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणारे ठरत असतील, तर या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे। आता तरी महामार्ग प्राधिकरणासह संबंधित यंत्रणांना जाग यावी, जीवघेण्या प्रवासातून प्रवाशांची सुटका व्हावी हीच अपेक्षा। वसईहून विपुल पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी।